नमस्कार, मी नटराज तुमवाड. आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती. मित्र हो, चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल. मित्र हो, पीएम किसान योजनेचा पुढील येणारा 20वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील येणारा 7वा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आपल्याकडे आता फार्मर आयडी नंबर म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र क्रमांक जे आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे. तरच तुम्हाला पुढील पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता असेल व नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कारण शासनाने मित्र हो या संदर्भात आता शासन निर्णय निर्गमित करून देखील माहिती दिलेली आहे की पीएम किसान व नमो शेतकरी योजनेमधील जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना दोन्हीही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी फार्मर युनिक आयडी काढणं आवश्यक आहे. म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे मित्र हो, तुम्ही जर पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर अजूनपर्यंत तुम्ही शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर युनिक आयडी क्रमांक तयार करून घेतलेला नसेल तर लवकरात लवकर ॲग्रीस्टॅकच्या वेबसाईटवरती जाऊन आपली रजिस्ट्रेशन करा, ऑनलाईन नोंदणी करा. ऑनलाईन नोंदणी नेमकी कशा पद्धतीने करायची या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. हा तो व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एंड स्क्रीनला दिलेला आहे. हा व्हिडिओ पाहून आपली ॲग्रीस्टॅक नोंदणी जी आहे ते लवकरात लवकर पूर्ण करा. आपली ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण झाल्यानंतर 7 ते 10 दिवसामध्ये आपली फार्मर युनिक आयडी जी आहे ती तयार केली जाते. म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक जो आहे तो तयार केला जातो. तो तुम्हाला SMS द्वारे देखील पाठवला जातो किंवा तुम्ही याच वेबसाईट वरून तुमचं स्टेटस देखील पाहू शकता. तुम्हाला जर शेतकरी ओळखपत्र क्रमांक मिळालेला असेल तर काळजी करू नका, तुम्हाला पीएम किसान व नमो शेतकरी योजनाचा लाभ मिळणार आहे. पुढील येणारा 20वा व नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. पण जे शेतकरी पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात पण त्यांनी अजूनपर्यंत फार्मर युनिक आयडी साठी म्हणजे शेतकरी ओळखपत्रासाठी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, त्यांचं फार्मर युनिक आयडी क्रमांक नंबर तयार झालेला नसेल तर अशा शेतकऱ्यांना मात्र पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही. इथून पुढे त्यांना हप्ते जे आहेत ते मिळणार नाहीत. त्यामुळे खास करून ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर युनिक आयडी साठी रजिस्ट्रेशन केले नाही त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यांनी लवकरात लवकर आपली फार्मर युनिक आयडी नंबर म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढून घ्यावा. आता मित्र हो, बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की आम्ही शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढलेला आहे तर आम्हाला शेतकरी ओळखपत्र जे आहे किंवा फार्मर युनिक आयडी कार्ड जे आहे ते घरपोच मिळणार आहे का, किंवा आम्हाला सांगितलं जातं की घरपोच तुम्हाला फार्मर युनिक आयडी कार्ड जे आहे ते दिलं जाईल. तर मित्र हो, आपल्याला कुठल्याही प्रकारे फार्मर युनिक आयडी कार्ड जे आहे ते दिलं जाणार नाही किंवा घरपोच आपल्या पाठवलं जाणार नाही. तर आपल्याला फक्त एक सेंट्रल आयडी म्हणजे फार्मर युनिक आयडी जो आहे तो दिला जाणार आहे आणि तो तुमचा फार्मर युनिक आयडी नंबर म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक जो आहे तो तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला SMS द्वारे तुमच्या मोबाईलवरती तो क्रमांक जो आहे फार्मर आयडी नंबर जो आहे शेतकरी ओळखपत्र क्रमांक जो आहे तो तुम्हाला SMS द्वारे तुमच्या मोबाईलवरती पाठवला जाईल. म्हणजे तुम्हाला फक्त फार्मर युनिक आयडी नंबर शेतकरी ओळखपत्र क्रमांकच फक्त मिळणार आहे. कुठल्याही प्रकारे कार्ड तुम्हाला मिळणार नाही, हे लक्षात घ्या. आणि ज्यांनी शेतकरी ओळखपत्रासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण त्यांचं रजिस्ट्रेशन अजून पेंडिंग दाखवत आहे तर काळजी करू नका, तुमचं रजिस्ट्रेशन देखील लवकरच अप्रूव्ह होईल आणि तुम्हाला देखील फार्मर युनिक आयडी नंबर शेतकरी ओळखपत्र क्रमांक जो आहे तो दिला जाईल. त्याचं स्टेटस कशा पद्धतीने पाहायचं या संदर्भात तुम्हाला माहिती नसेल तर हा तो व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ देखील मी आपल्याला शेवटीला एंड स्क्रीनला दिलेला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही जर फार्मर युनिक आयडी साठी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्हाला फार्मर युनिक आयडी नंबर म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक मिळालेला आहे का हा व्हिडिओ पाहून चेक करून पहा. मिळालेला आहे का, मिळालेला असेल तर तो व्यवस्थित एका ठिकाणी लिहून ठेवा किंवा त्याची प्रिंट काढून ठेवा. म्हणजे तुम्हाला तो भविष्यामध्ये शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेत असताना किंवा शासनाच्या कुठेही तुम्हाला फॉर्म भरत असताना तो फार्मर युनिक आयडी नंबर जो आहे म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक जो आहे तो लागणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी ही होती महत्त्वाची आणि उपयुक्त अशी माहिती. ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना ही महत्त्वपूर्ण उपयुक्त माहिती जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल. चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. धन्यवाद.